इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण डायोडला विजेसाठी एक वन वे स्ट्रीट किंवा एक मार्गी रस्ता म्हणून ओळखतो, बरोबर? पण त्याची कहाणी खरंच इतकी साधी आहे का? चला, आज या साध्या ओळखीच्या पलीकडे जाऊया आणि डायोडच्या आत दडलेली खरी, अधिक गुंतागुंतीची आणि तितकीच रंजक कहाणी काय आहे ते पाहूया. आजच्या आपल्या या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी एकमार्गी रस्ता ही कल्पना कितपत खरी आहे ते तपासू. मग आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस म्हणजे नक्की काय ते समजावून घेऊ. त्यानंतर त्याच्या मर्यादा काय आहेत आणि तापमान व मटेरियल यांसारख्या गोष्टींचा त्याच्यावर कसा परिणाम होतो हेही बघू. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया त्या सर्वात सामान्य प्रश्नापासून ज्याबद्दल आपण सगळेच ऐकतो. आपण नेहमीच ऐकत आलोय की डायोड म्हणजे एक असा घटक जो करंटला फक्त एकाच दिशेने जाऊ देतो. पण खरंच हे इतकं सरळ आणि सोपं आहे का? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. ते तितकं सोपं नाहीये. ही जी समोर इमेज दिसते ना, हा आहे IV कर्व्ह आणि हाच डायोडची खरी ओळख करून देतो. नीट बघा, ही काही सरळ रेषा नाहीये. याचा अर्थ असा की व्होल्टेज बदलल्यावर करंट एकाच प्रमाणात बदलत नाही आणि हेच नॉन लिनियर वर्तन डायोडला इतकं खास बनवतं. बरं, मग जर तो साधा एकमार्गी रस्ता नसेल, तर तो नक्की काम करतो कसा? चला, तर त्याची पहिली स्थिती पाहूया, म्हणजे जेव्हा डायोडला ग्रीन सिग्नल मिळतो. यालाच आपण फॉरवर्ड बायस म्हणतो. इथेच खरी मजा आहे. असं समजा की डायोडच्या आत एक नैसर्गिक अडथळा आहे, ज्याला आपण डिप्लेशन झोन म्हणतो. आता जेव्हा आपण योग्य दिशेने व्होल्टेज लावतो, म्हणजे P भागाला पॉझिटिव्ह आणि N भागाला निगेटिव्ह, तेव्हा आपण अक्षरशः त्या अडथळ्याला धक्का देऊन लहान करतो. आणि जसा हा अडथळा लहान होतो, करंटसाठी एक मोकळा, रुंद रस्ता तयार होतो. आणि या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नी व्होल्टेज. हा तो टिपिंग पॉइंट आहे जिथे डायोड खऱ्या अर्थाने जागा होतो आणि करंट वाहू लागतो. आणि मग बघा काय होतं. जसं व्होल्टेज त्या नी पॉइंटला ओलांडतं, जे सिलिकॉनसाठी साधारणपणे 0.7 व्होल्ट असतं, करंट अक्षरशः उसळी घेतो. ही काही साधीसुधी वाढ नाही, ही एक घातांकी म्हणजे एक्सपोनेन्शियल वाढ आहे. ह्या आलेखातली ही जी जवळजवळ उभी रेषा दिसते ना, हेच डायोडच्या ताकदीचं रहस्य आहे. पण मग ह्या प्रचंड वाढणाऱ्या करंटचं करायचं काय? इथेच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. या करंटला नियंत्रणात ठेवण्यासाठी डायोडसोबत नेहमी एक रेजिस्टर जोडणं गरजेचं असतं. तो एका बॉडीगार्डसारखं काम करतो, जो अतिरिक्त करंटला रोखून डायोडला जळून जाण्यापासून वाचवतो. चला, ग्रीन सिग्नल तर आपण पाहिला, पण जेव्हा डायोडला रेड सिग्नल मिळतो, म्हणजे जेव्हा व्होल्टेजची दिशाच उलट केली जाते, तेव्हा नक्की काय घडतं हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. रिव्हर्स बायसमध्ये ना सगळी कहाणीच उलट होते. आठवताय तो आतला अडथळा? आता उलटं व्होल्टेज लावल्यामुळे तो अडथळा लहान होण्याऐवजी आणखीनच रुंद आणि मजबूत होतो. जणू काही आपण एक छोटी भिंत तोडून मोठी भिंत उभारत आहोत. हा अडथळा इतका मोठा होतो की करंटसाठी रस्ताच उरत नाही आणि प्रवाह जवळजवळ थांबतो. हा फरक किती मोठा आहे हे आपल्याला इथे स्पष्ट दिसते. फॉरवर्ड बायसमध्ये अडथळा अगदी अरुंद आहे, म्हणजे रेझिस्टन्स कमी आणि करंटला मोकळी वाट. याउलट रिव्हर्स बायसमध्ये तोच अडथळा एका मोठ्या भिंतीसारखा रुंद होतो, ज्यामुळे रेझिस्टन्स खूप वाढतो आणि करंटला पूर्णपणे अडवलं जातं. मी म्हणालो की प्रवाह जवळजवळ थांबतो, पण पूर्णपणे नाही. एक अगदी सूक्ष्म, थेंबाथेंबाने गळल्यासारखा करंट वाहत राहतो. याला रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असं म्हणतात. हा करंट काही चुकार चार्ज कॅरियर्समुळे तयार होतो, जे उष्णतेमुळे ऊर्जा मिळवून त्या मोठ्या अडथळ्यालाही पार करतात. या कर्व्हच्या ह्या भागात आपण बघू शकतो की हा लिकेज करंट खूपच कमी असतो आणि तो स्थिर राहतो. मग आपण रिव्हर्स व्होल्टेज कितीही वाढवलं तरी, पण हे फक्त एका मर्यादेपर्यंतच खरं आहे. ओके, तर आपण पाहिलं की रिव्हर्स बायसमध्ये डायोड करंटला मस्तपैकी रोखून धरतो. पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या पलीकडे काय? आता आपण त्या एका नाट्यमय क्षणाकडे वळूया, ज्याला म्हणतात ब्रेकडाऊन. जर रिव्हर्स व्होल्टेज एका विशिष्ट मर्यादेचा म्हणजेच ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या पुढे गेलं, तर डायोडचा सगळा संयम सुटतो. जणू काही धरणाचा बांध फुटावा तसा रिव्हर्स करंटचा महापूर येतो. आलेखातला हा एकदम उभा उतार तेच दाखवतो. आता हे ब्रेकडाऊन 2 प्रकारे होऊ शकतं. एक आहे झेनर ब्रेकडाऊन, जे कमी व्होल्टेजवर होतं. यात इलेक्ट्रिक फील्ड इतकं शक्तिशाली होतं की ते थेट इलेक्ट्रॉनला खेचून बाहेर काढतं. आणि दुसरं आहे ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन, जे जास्त व्होल्टेजवर होतं. यात चार्ज कॅरियर्सना इतका वेग मिळतो की ते एकमेकांना धडकून साखळी अपघातासारखा करंटचा मोठा प्रवाह निर्माण करतात. आता गंमत बघा. सामान्य डायोडसाठी हे ब्रेकडाऊन म्हणजे सर्वनाश असतो.
पण झेनर डायोड नावाचे खास डायोड मुद्दाम या ब्रेकडाऊन स्थितीत काम करण्यासाठीच बनवलेले असतात. त्यांचा उपयोग व्होल्टेजला स्थिर ठेवण्यासाठी म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशनसाठी केला जातो. आत्तापर्यंत आपण जो काही IV कर्व्ह पाहिला तो एका आदर्श परिस्थितीतला होता. पण खऱ्या जगात म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये तापमान आणि डायोड बनवण्यासाठी वापरलेलं मटेरियल यांसारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. चला बघूया त्या या आलेखाला कसं बदलतात. डायोड कशापासून बनला आहे यावर खूप काही अवलंबून असतं. उदाहरणार्थ जर्मॅनियम डायोड फक्त 0.3 व्होल्टवरच चालू होतो, पण त्याचा रिव्हर्स लिकेज करंट खूप जास्त असतो. याउलट सिलिकॉनला चालू व्हायला 0.7 व्होल्ट लागतात, पण त्याचा लिकेज करंट जवळजवळ 0 असतो. आणि म्हणूनच आजच्या बहुतेक सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सिलिकॉनचाच बोलबाला आहे. आणि आता बघा तापमान सगळा खेळ कसा बदलतो. या आलेखात स्पष्ट दिसतंय की जसं जसं तापमान वाढतं तसा डायोड कमी व्होल्टेजवर चालू होतो, पण त्याचवेळी त्याचा रिव्हर्स लिकेज करंटही धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. एक सोपा नियम आपण लक्षात ठेवू शकतो. तापमानात प्रत्येक 10 अंश सेल्सिअसच्या वाढीसाठी रिव्हर्स सॅच्युरेशन करंट अंदाजे दुप्पट होतो. यावरून समजतं की डायोड तापमानासाठी किती संवेदनशील असू शकतो. तर आपण पाहिलं की डायोडचा IV कर्व्ह हा फक्त एक आलेख नाहीये, तर त्या छोट्याशा घटकाच्या आत दडलेल्या संपूर्ण भौतिकशास्त्राची ती एक ओळख आहे. जर एका साध्या डायोडमध्ये इतके नियम आणि इतकी गुंतागुंत लपलेली असेल तर जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला असलेल्या अगणित इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये अजून कोणकोणती रहस्य दडलेली असतील.